मराठी भाषेवरून एकीकडे वाद होत आहेत। कुणी मराठीला टोकाचा विरोध करते तर कुणी मराठी विरोधात मगरुरी दाखवतंय आणि त्यांना चोपही दिला जातोय। पण तिकडे उत्तर भारतातल्या विद्यार्थ्यांना मात्र मराठीची गोडी लागली आहे। अगदी बरोबर ऐकलं, मराठीचे धडे हे विद्यार्थी का बरं गिरवतायत बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। उत्तर भारतात भरले मराठीचे वर्ग। अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात मराठीचे धडे। ऐतिहासिक विद्यापीठात नांदते अभिजात मराठी। अभिजात मराठी साहित्य संपन्न भाषा, याची गोडी न लागली तरच नवल। उत्तर भारतातल्या विद्यार्थ्यांनाही मराठीची गोडी लागली आहे। हो, बरोबर ऐकलं। एकीकडे मराठी आणि हिंदी असा वाद रंगला असताना ऐतिहासिक अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात हे अमराठी विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत। मराठी सोबतच बंगाली, काश्मीरी, मल्याळी, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू या भाषाही तिकडे शिकवल्या जातात। 1920 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठात 1988 पासून स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करून मराठी शिकवली जाते। अलीगढ़ विद्यापीठात गेल्या 5 वर्षात मराठी विभागात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहूया। 2021 साली विद्यार्थी संख्या होती 184। 2022 मध्ये ती वाढली आणि 202 झाली। 2023 मध्ये 222 इतकी विद्यार्थी संख्या होती, तर 2024 मध्ये 350 विद्यार्थी तिथे मराठी शिकत होते आणि आता 2025 मध्ये 410 विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत। आता तिथले विद्यार्थी मराठी का बरं शिकतायत असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे रोजगारासाठी। रोजगाराच्या संधी महाराष्ट्रामध्ये तुलनेने जास्तच, त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरीच्या संधी अधिक आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जायचं असेल तर मराठी भाषा शिकावी म्हणून हे विद्यार्थी स्वतःहून मराठी शिकत आहेत। या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वर्ग आहेत, तसंच मराठी साहित्य खजिन्याचा आस्वाद घेण्यासाठी वाचनालय सुद्धा आहे। त्यामुळे मराठीतलं संत साहित्य आणि दलित साहित्य इथले विद्यार्थी वाचतायत। रोजगार, संशोधन आणि शिक्षणासाठी मराठी भाषा महत्त्वाची आहे। मुंबई ही बॉलिवूडची नगरी असल्यामुळे इथे रोजगार मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर पुणे कला आणि विद्येचं बाहेरघर, मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि IT कंपन्याही पुण्यामध्ये असल्यामुळे नोकरीच्या संधी अधिक आहेत। मराठीमध्ये अनुवाद आणि लेखन क्षेत्रामध्ये ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी मराठी महत्त्वाची आणि म्हणून मराठीला प्राधान्य दिले जाते। मराठी संत साहित्य आणि दलित साहित्यामुळे सुद्धा तिथल्या विद्यार्थ्यांना मराठीबद्दल प्रेम आहे। अलीगढ़ विद्यापीठात विद्यार्थी मराठी शिकतायत ही बाब चांगली आहे असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले। चांगलं आहे ना। माझी आपल्याला अजून एक विनंती आहे, सरहद नावाची एक संस्था आहे, संजय नहार चालवतात। पुण्याला त्यांनी एक इन्स्टिट्यूट चालू केलेलं आहे। त्या इन्स्टिट्यूटमध्ये काश्मीरच्या मुस्लिम मुली तिथे शिकायला आहेत। आपलं महाराष्ट्राचं राज्यगीत ज्या पद्धतीनं मराठीतनं ते म्हणतात ते सर्वसामान्य नामांकित गायकाला देखील जमणार नाही, इतक्या सुंदर आवाजामध्ये ते मराठीतनं राज्यगीत म्हणतात। आणि काश्मीरची सगळी जी मुलं आहेत तिथली ती सगळी अतिशय फ्लुएंटली मराठी बोलतात। त्याच्यामुळे मराठी जर बोलत असेल तर आनंदच आहे ना। देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांचं शहर मुंबईत जाऊन मोठा माणूस बनण्याचं स्वप्न बाळगणारे तरुण मराठी शिकतायत। अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात आधुनिक भारतीय भाषा विभागात यावर्षी 410 विद्यार्थी शिकत आहेत, ज्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे। या विद्यार्थ्यांना भाषेवरून सुरू असलेल्या राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही, त्यांच्यासाठी केवळ रोजगार महत्त्वाचा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।